आजी काय झालं, चेहरा का पडलाय? काय नाही रे, सगळा घोळ घातलाय त्या ज्वेलरनी. आता काय झालं? तुमचा ना सगळा जीव त्या दागिन्यांमध्ये अडकलेला असतो. केवढा सोच असतो त्या दागिन्यांचा. तुझ्याच बायकोसाठी चाललंय सगळं. जास्त बोलू नकोस हं? अरे पद्धत आहे आपल्याकडची, नाही पाळायची का? कुठल्या रीती घेऊन बसतेस आजी? नको नको, सगळं तुम्ही रीतीप्रमाणे करा. मग एवढा मोठा सोहळा आहे घरी, दागिने घरी पोहोचवू शकत नाही म्हणतोय तो. अगं आजी, एवढं काय त्याच्यात? अरे पिकअप करतो आम्ही. समर जायचं ना ऑफिसला, रेडी आहेस ना तू? हो. अरे चला, काय ते दागिन्यांचं ठरवा आधी. काय ते अगं सांगितलं ना पिकअप करीन म्हणून, नाही तर पाठवीन कोणाला तरी. ते एवढे दागिने कोणाला आणायला सांगणार? जोखीम आहे ना त्यात. आजी मी पिकअप करू शकतो. नको, तू तुझं काम कर. आनंद, तू पिकअप करू शकशील का? हो. आई, मी काय म्हणते, अंशुमनने जायला काहीच हरकत नाही, नाही का समर? नको नको, अंशूला मी घरातली कामं सांगेन, आनंद जाईल दागिने आणायला. आजी त्याला कशाला घरातली कामं सांगतेस? हे बघ, हा न तुझ्या बरोबर ऑफिसमध्ये काम करत असेल, पण मी त्याला माझा दुसरा नातू समजते. पण म्हणून काय कामाला लावायचं का? आणि मी आणि दागिने एवढंच असेल तर आणलंय सर, तू स्वतः कार्यक्रमाला वेळेवर पोचलास तर उपकार होतील बाबा तुझे. आजी काही खरंच आणतो मी. नाही म्हणजे आता आणीन म्हणतोयस, पण मला माहितीये म्हणजे घराबाहेर पडलास नाही की सगळं विसरशील तू. आनंद, तूच आणते दागिने. म्हणजे मी दिलो ते पॉलिश करायला ज्वेलरकडे, आणशील ना? हो आणेन आजी, डोंट वरी, घेऊन येतो व्यवस्थित. म्हणजे पेमेंट केलंय, दागिने काय काय त्याची लिस्ट पाठवते मी तुला. हं, त्यातला सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे आपला तो राणी हार. राजवाड्यांसाठी खूप महत्वाचा दागिना आहे रे. आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला सगळी लिस्ट द्या दागिन्यांची, त्या ज्वेलर्सचा ॲड्रेस द्या, मी जातो, सगळे व्यवस्थित दागिने घेतो आणि सुरक्षितपणे इथे घेऊन येतो. अजिबात काळजी करू नका. अरे तू असल्यावर कसली काळजी रे. चला निघायचं का? हो चल. चला आम्ही येतो. चल रे. हो मल्लिका, चला कामाला लागा. आई, थोडा अशक्तपणा आल्यासारखं वाटतंय मला. थोडा विकनेस आलाय जरा. ते संध्याकाळी आपला एवढा मोठा सोहळा आहे, तर त्या वेळेला उगाच हे नको ना, जरा रेस्ट करते मी. अप्पी, ते चिप्स घे. हो चला आत माझ्या बरोबर. आई ग, कणकण आली आहे नुसती अंगात. अंशू, पाहुण्यांचं येणं कन्फर्म करणं हे तुझं काम आहे. हो आजी मी ते करतो, टेन्शन घेऊ नको. हा, मी आलो. कामं सांगितली ना की काम चुकारपणा करतील.